आता सगळीकडेच पापड आणि वेफर खारोड्या यांची तयारी चालू आहे. कोणाच्या लोणच्याची तयारी झाली. आज आपण लोणचं बनवून घेऊ. बघा बाजारातून कैरी आणलेली आहे, मस्त कापून आणले, त्याचा बी काढून घेतला आणि स्वच्छ मोकळ्या पाण्यात धुवून घेतलेत आणि जाळीतच टाकले. जाळीत असं टाकायचं का पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे त्यातलं. आणि हळद घेतली, मी भरपूर अशी हळद लावते. नंतर लोणचं बनवताना मी हळद टाकत नाही. त्यानंतर बघा मी उन्हात 7 ते 8 तास ना मस्त असे सुकून घेतलेत, मस्त सुकून झालेले आहेत. आता इकडे तेल गरम करत ठेवलं आहे आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. भरपूर असा लसूण टाकायचा. लसूण थोडंसं असं लालसर झाला ना की आपली ही राईची डाळ टाकायची. राईची डाळ कुठल्या पण दुकानात भेटते. लसूण आणि राईची डाळ एकत्र नाही टाकायची, डाळ करपते. इकडे बघा मी आगरी मसाला टाकलेले आहे, माझा घरचाच मसालाच मी लोणचं बनवते. आणि साईडला थोडं मीठ टाकून घेतलेले आणि मध्ये थोडासा असा खड्डा करून त्याच्यामध्ये ते आपलं तेल गरम झालेलं टाकून आणि मिक्स अशी करून घ्यायची. हळूहळू अशी एकदम एकजीव झालं पाहिजे मिश्रण पूर्ण असं मस्त एकदम एकजीव करून घ्यायचं. बघा एकही काचरी सुटली नाही पाहिजे इकडे ना तिकडे पूर्ण. आणि आता त्याला मी व्हाईट कपडा ठेवणार आहे आणि व्हाईट कपडा टाकून त्याला रात्रभर ठेवणार आहे. 2 रात्री असंच ठेवून द्यायचं त्याला. आणि मग 2 रात्री झाले ना का पुन्हा थोडा मोठा मीठ आणि तेल टाकायचा आणि मग आपली बरणी भरायची. पण बरणी भरताना पुन्हा बरणीच्या वरती एक मोठा मिठाचा लेअर लावून घ्यायचा.